लोकशाही वाचवण्यासाठी मतदान जास्तीत जास्त कसं होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा, म्हणून खास हा आताचा व्हिडिओ करतोय। गेल्या 15-20 दिवसामध्ये महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जो काही प्रचार रंगात आला, ज्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप भरपूर झाले, या निमित्ताने महापालिकेच्या गेल्या 9 वर्षाच्या कारभाराचा संपूर्ण लेखाजोखा लोकांसमोर आला। किती खर्च झाला, त्यातला कोणकोणता कसा झाला, भ्रष्टाचार किती झाला, याच्यावरही भरपूर मंथन झालं। अजित पवारांनी त्यांच्या सभांमधून इथून तिथून जी राळ उडवली होती, त्याच्यावरती भाजपच्या मंडळींना एका ओळीचंही उत्तर देता आलं नाही। भ्रष्टाचाराचे प्रचंड मोठे मोठे आरोप झाले की 9 वर्षात 40,000 कोटी रुपये खर्च झाले, परंतु त्याचा खर्च काय, कोणते प्रकल्प आहे ते दाखवता आले नाही। त्याने राष्ट्रवादीने जाहीरनामा केला, पण भाजपने त्यांचा जाहीरनामा हा परस्पर ऑनलाईन सगळ्यांना पाठवून दिला, तो लोकांना मिळालाच नाही। आणि दुर्दैव असे की शंकर जगतापांचा वेगळा जाहीरनामा आमदारांचा आणि शत्रुघ्न काटेंचा वेगळा जाहीरनामा, भाजपमधली गटबाजी सगळी चव्हाट्यावरती आली त्या निमित्ताने। आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती पिंपरी चिंचवडच्या 30 लाख जनतेने त्याच्यावरती इतकं चरवण केलं, साधं शिमड पोर सुद्धा सांगतंय की महापालिकेमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार होता। म्हणजे आजची या वेळेच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य असं आहे, ही निवडणूक निव्वळ भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती आलेली आहे आणि लोकांपर्यंत ते पोहोचले, घराघरात ते पोहोचले की 12 कोटीचं सॉफ्टवेअर 120 कोटीला, नंतर त्याच्यावर 70 लाखाचा पूल 7 कोटीला वगैरे वगैरे, जे काही बरीच मोठी यादी आहे ती मी आता वाचत नाहीये। त्याच्यामुळे लोकांनी त्याच्यावरती आपलं मत तयार केलेलं आहे। मत कोणाला द्या हे सांगण्याचा मला अधिकार नाही, मी काही कोणाचा प्रचारक नाहीये, परंतु जन हो या निमित्ताने तुम्ही विचार करायला पाहिजे की आपण मतदान कोणाला करायला पाहिजे। सुशिक्षित उमेदवार पाहिजे, तो चरित्र संपन्न पाहिजे, त्याला भाषणाचा, त्याला सभागृहात आपले प्रश्न मांडण्याचा अनुभव असायला पाहिजे, तो धाडसी पाहिजे, त्याला कायद्याचं ज्ञान पाहिजे। अशा प्रकारचे तुमच्या समोरचे जे काही 2-4 उमेदवार असतील, वेगवेगळ्या पक्षांचे कोणतेही असू देत, तर त्यातला चांगला उमेदवार कोणता त्याला तुम्ही मतदान केलं पाहिजे। खास त्यासाठी आताचा व्हिडिओ केलेला आहे। अत्यंत निर्भयपणे, निपक्षपातीपणे तुम्ही हे मतदान करा। तुमच्या मतदानावरती या महापालिकेचे सभागृह कसं असणार आहे ते आपल्याला ठरवता येणार आहे। 128 म्हणजे 32 प्रभागामध्ये 128 नगरसेवक आपल्याला निवडायचे आहेत। साधारण माझ्या माहितीप्रमाणे इथे 692 उमेदवार आहेत त्याच्यामध्ये टोटल। आणि मागच्या वेळेस म्हणजे 2017 मध्ये 67% मतदान झालं होतं, यावेळेस ते 75 ते 80% पर्यंत कसं पोहोचेल हे आपल्याला पाहायचं आहे। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती तुमचं किती नुकसान होतंय ते पाहिल्यावरती तुम्ही 100% त्या गोष्टीवरती बोललं पाहिजे, मतदान केलं पाहिजे। जो माणूस तुम्हाला मतदान कसे करा, नोटाला करा, मग भाजपला करा, शिवसेनेला करा, राष्ट्रवादीला करा, कोणाला तो अधिकार तुम्हाला आहे सर्व। तुम्ही त्याच्यामध्ये चांगले चांगले उमेदवार पहा, नुसता पक्ष न पाहता चांगले उमेदवार पहा, त्याचं कॅरेक्टर पहा, त्यांनी आपले प्रश्न सोडवलेत का त्याचा विचार केला, तो समाजाशी किती निगडीत आहे, तो विनम्र आहे की नाही, का उगीच पैसे देऊन मतं खरेदी करणार आहे। पैसे देऊन मतं खरेदी करणाऱ्याला कोणालाही निवडून देऊ नका असं आम्ही जाहीरपणे सांगतो। कारण मतांचा फार बाजार मांडलेला आहे, काही काही ठिकाणी 5,000 10,000 अशी पण बातमी आहे की लोकांनी पैसे घेतलेत, परंतु पैसे देणाऱ्याला ते मत सुद्धा देणार नाहीयेत, गुंड गुन्हेगारांना मत देणार नाहीयेत। यावेळेस लोक फार मोठ्या प्रमाणावरती विचार करतायत। माध्यमांनी, सोशल मीडियानी या विषयावरती, वेगवेगळ्या विषयांवरती जे मंथन घडून आणलेलं आहे, त्याच्यामुळे यावेळेस मतदार फार तयारीने मतदानासाठी जातील अशी एक अपेक्षा आहे। कोणत्याही परिस्थितीत मतदान करा, खास त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे। निर्भय, निपक्षपातीपणे, भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त पिंपरी चिंचवडसाठी मतदान करा। धन्यवाद।